बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल अखेर बॅलार्ड पियर येथे सज्ज झालेले आहे। 555 कोटी रुपये गुंतवणुकीच्या या टर्मिनलची एका वेळी आता 10,000 परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्याची क्षमता आहे। केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज या टर्मिनलचे उद्घाटन होणार आहे। मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर 152 वर्षांपासून समुद्री व्यापार होत आहे। या अंतर्गतच मुंबईला समुद्री पर्यटन आणि क्रूझचे केंद्र करण्याचे धोरण केंद्रीय जहाज बांधणी आणि बंदरे मंत्रालयाने आखले आहे। त्यानुसार हे देशातील सर्वाधिक अत्याधुनिक असे क्रूझ टर्मिनल उभे झाले आहे। या टर्मिनलवर एका वेळी 2 मोठी क्रूझ जहाजे उभी राहू शकतात। क्रूझ टर्मिनलची वैशिष्ट्ये आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 7 लाख प्रवासी वार्षिक क्षमता, वर्षाला 200 क्रूझ हाताळणी क्षमता, तळमजला अधिक 3 माळे, 4.15 लाख चौरस फूट क्षेत्रफळ आणि 1.70 लाख चौरस फुटाची मुख्य इमारत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।